प्रकरण पाहणार आहोत आणि ते आपल्या दररोजच्या जीवनाशी निगडीत असं आहे. चांगलं वाईट हा प्रत्येक मनुष्य विचारात घेतो असा मुद्दा आहे. चांगल्याचा विचार करत नाही अशी माणसं नाहीत, वाईटाचा विचार करत अशी माणसं नाहीत. चांगलंच अधिकाधिक लोकांना हवं असतं याबद्दलही शंका नाही, वाईट नको असतो याबद्दलही शंका नाही. अगदीच वाईट प्रवृत्ती असणारी माणसं तशी सर्व जगामध्ये संख्येनं कमीच असतात, परंतु या नाही त्या प्रभावाखाली ते वाईटाच्या नादी लागतात. मनुष्य मुळामध्ये वाईट नसो असं म्हटलं जातं. माणसाचं मनही वाईट नसं असं म्हटलं जातं, परंतु मनुष्य आपल्या आजूबाजूच्या प्रभावामुळं वाईट ठरतो, वाईट बनतो. थोडक्यामध्ये संस्कार माणसाला घडवतात नाहीतर मोडतात. मग ह्या संस्कारांचीही नीट जाणीव करून घेणं हे फार आवश्यक आहे. तेव्हा प्राचीन काळापासून किमान बुद्ध धर्माच्या उदयापासून या विषयाला मानवी समाजामध्ये खास महत्त्व दिलं गेलं की चांगल्या आणि वाईटाचा विचार केलाच पाहिजे. जातात आपल्याला हे सांगणं आवश्यक आहे की ह्या अशा प्रकारे चांगल्या वाईटाचा विचार करण्याची प्रेरणा ही खऱ्या अर्थानं बुद्धाच्या उदयापासून निर्माण झालेली आहे. इतर धर्म चांगलं वाईट याचा विचार करतात हे खरं आहे, परंतु त्यांचा विचार हा मर्यादित आहे. त्या विशिष्ट धर्माच्या शिकवणीच्या मर्यादेत आपण राहत असाल तर त्या मर्यादेमध्येच चांगल्या आणि वाईटाचा विचार केला जातो. बुद्धाची शिकवण मात्र त्यापेक्षा एकदम निराळी आहे की कुठल्याही प्रकारची मर्यादा न ठेवता सर्व मर्यादांच्या पलीकडे जाऊन प्रत्येक सजीव प्राण्याचा विचार करणं, प्रत्येक सजीव प्राण्याच्या चांगल्याचा विचार करणं, कल्याचा विचार करणं, भल्याचा विचार करणं हे बुद्ध धर्मामध्ये ध्येय ठेवलेलं आहे, अंतिम लक्ष ठेवलेलं आहे. ही जी बुद्ध धर्माची व्यापकता आहे, सर्व समावेशकता आहे, ही आपणाला मानव जातीमध्ये निर्माण झालेल्या इतर कोणत्याही धर्मामध्ये पाहायला मिळत नाही. आणि त्या दृष्टीनं बुद्ध धर्माच्या ह्या शिकवणीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि अर्थातच बुद्धानं आपल्या अनुभवातून, आपल्या जाणीवेतून सांगितलं आहे एक एक मुद्दा, वाईट कशाला म्हणायचं, चांगलं कशाला म्हणायचं. आणि शेवटी एक त्यातून फार महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो सर्व मानवांच्यासाठी, तो असा की शेवटी चांगल्याची कास तरी का धरायची, का बनायचं चांगलं, काय गरज आहे त्याची. हा तर मूलभूत प्रश्न आहे. त्यामुळं व्यवहारात सुद्धा वागताना मनुष्य नेहमी विचार करतो जग कुठे चांगलं आहे, मग आपणच का चांगलं बनायचं, आपणच का तो मक्ता घ्यायचा, जसं तसं वागल्यानं काही बिघडतं. मग अशा तऱ्हेनं चांगल्याची आशा बाळगणारी माणसंसुद्धा बिथरतात, गडबडतात आणि चांगलं वाईट याचा विचार करण्याचंही सोडून देतात. हा एक फार मोठा परिणाम होतो साऱ्या समाजावरती. म्हणून चांगल्याची कास का धरायची हे माणसाच्या मनावरती बिंबलच पाहिजे. त्याची महती त्याला कळलीच पाहिजे. आणि ती महती कळणं हे त्याच्या स्वभावाच्या विरोधात नाही, कारण
प्रत्येक प्राण्याची अपेक्षा असते सुखानं जगण्याची. नैसर्गिक आहे, मुळातच ती अपेक्षा आहे, ती कोण बाहेरून शिकावीच लागत नाही. ती आंतरिक प्रेरणा आहे, ती कुठून बाहेरून आणावी लागत नाही. परफेक्टली नॅचरल, संपूर्ण नैसर्गिक प्रवृत्ती आहे ती, की प्रत्येक प्राण्याला सुखानं जगावंसं वाटतं, सुख मिळवावंसं वाटतं. आणि मग एक सुख मिळवण्याची आशा त्याच्या मनामध्ये असते आणि त्या आशेनं तो जगत असतो. म्हणून व्यवहारामध्ये काही दुःख असेल, काही वाईट असेल, काही त्रास असतील, काही कष्ट असतील, तेही सहन करतो. कशावरती नजर ठेवून? हेही दिवस जातील, चांगले दिवस येतील, आज नाही उद्या सुख मिळेल, त्या आशेनं मनुष्य जगत राहतो. हा माणसाचा स्वभाव आहे. आणि म्हणून मराठी भाषेमध्ये म्हण आहे, मनुष्य आशेवर जगतो. कोणती आशा? आशा सुखाचीच असते. ज्याच्या ज्याच्या सुख पाहिल ती त्याची आशा. परंतु जी आशा तो बाळगतो त्यामध्ये सुखाची कल्पना हा मुख्य मुद्दा. हाच जर माणसाचा स्वभाव आहे तर त्या प्रत्येक माणसाला चांगल्या आणि वाईटाचा विचार करणं भागच आहे. त्यातून कोणालाही सुटका नाही. आणि जगाचा जरी हा प्रभाव असला, प्रेशर असलं, एक दबाव असला की लोक काही चांगले वागत नाही, आपल्याला त्रास होतो, मग आपणही भिथरतो आणि त्यांच्यासारखं वागण्याचा आपण विचार करतो. या त्रासातून सुद्धा स्वतःला बाहेर काढण्याची गरज आहे. त्या विचारातून सुद्धा स्वतःला बाहेर काढण्याची गरज आहे. आणि या दृष्टीनं भगवान बुद्धांनी आपल्या जीवनकाळामध्ये या गोष्टीवरती जोर दिलेला आहे की दुष्ट मनुष्य कसा ओळखायचा, मग आपण त्याच्यात येतो की नाही हे कसं ओळखायचं. दुष्ट मनुष्य म्हणजे फक्त बाहेरच्याच लोकांचा नाही बरं विचार, त्यामध्ये आपण इन्क्लुडेड आहोत. आपल्याला सोडून नाही विचार करायचा, आपल्याला धरून विचार करायचा. मग त्यांनी 4 मुद्दे मांडलेले आहेत. त्याचप्रमाणे सर्वोत्तम पुरुष कोण याबद्दलही त्यांनी तशाच प्रकारचे मुद्दे मांडलेले आहेत. आणि शेवटी न्यायी आणि सज्जन असा पुरुष या संबंधी सुद्धा त्यांनी म्हटलेला. न्याय ही प्रत्येक माणसाची सर्वात मोठी गरज आहे. जीवन जगत असताना न्यायच मिळावा, अन्याय होऊ नये अशी प्रत्येक माणसाची इच्छा असते, तशी प्रवृत्ती असते. त्यामुळं अन्यायाच्या विरुद्ध चीड येणं, अन्याय पसंत न पडणं, अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सिद्ध होणं हे माणसाला सहजपणे जमतं. कारण तीही नैसर्गिक प्रवृत्ती आहे अन्यायाचा विरोध करण्याची, अन्याय नाकारण्याची. म्हणून न्याय हे शेवटी माणसाच्या कल्याणाचं एकमात्र साधन आहे. आणि न्याय तेव्हाच स्थापन होतो जेव्हा कमीत कमी 2 गोष्टी घडतात. नंबर 1ची गोष्ट, जर आपण दुसऱ्या प्रत्येक माणसाला आणि प्राण्याला, तो एक सजीव प्राणी आहे आणि आपल्यासारखा सुखाची आकांक्षा बाळगणारा आहे, म्हणून त्या प्राण्याशी वागताना आपणालाही सुखकारक पद्धतीनंच वागलं पाहिजे अशी जाणीव जेव्हा मनामध्ये पक्की होते तेव्हा मनुष्य न्यायानं वागायला लागतो. ही जर जाणीव नसेल तर माणसाच्या हातून न्याय होणार नाही, अन्यायच होईल. म्हणून आपल्यासारखा दुसरा, दुसऱ्यासारखा मी, हे पहिलं तत्त्व प्रत्येक माणसानं आपल्या मनात रुजवलं पाहिजे. दुसरं आहे की आपण आपल्या स्वतःचं कायम निरीक्षण करत आपल्या वागण्यातून, आपल्या करण्यातून, आपल्या बोलण्यातून दुःख तर निर्माण होत नाही स्वतःसाठी, इतरांसाठी, त्यावरती सतत लक्ष ठेवायचं असतं. असं जर लक्ष ठेवलं
तर आपण स्वतःला न्याय देऊ शकतो, इतरांनाही न्याय देऊ शकतो आणि ते आपलं वर्तन जे आहे ती सत्प्रवृत्ती होते किंवा चांगलं वर्तन होतं. ह्या गोष्टी शाळा कॉलेजमध्ये शिकता येत नाहीत. त्या एकतर घराच्या घरगुती वातावरणात कुटुंबात शिकाव्या लागतात किंवा ज्या समाजामध्ये तो मनुष्य राहतो तिथे शिकाव्या लागतात. त्या शिकवण्याच्या खास काही यंत्रणा असाव्या लागतात. जर त्या नसतील तर माणसाचा चांगलं जगण्याचा मार्ग जो आहे तो अडसर बनतो. ती एक अडचण होऊन बसते. माणसाला तो कधी सापडत नाही आणि मनुष्य कुठेही भरकटत नसतो. आणि त्यासाठी धम्म शिकवण जी आहे ती महत्त्वाची मानली जाते. लहानपणापासून ते संस्कार व्हावेत असं म्हटलं जातं. तर बाबासाहेबांनी इथे प्रथम दुष्ट मनुष्य कसा ओळखायचा याची काही माहिती दिलेली आहे. अंगुत्तर निकायामध्ये 4थ्या खंडामध्ये त्या गोष्टी आलेल्या आहेत. त्याला चतुक्क निपात म्हटलेलं आहे. भिक्खूनं दुष्ट मनुष्य कसा ओळखायचा हे तुम्हास माहीत आहे काय? भिक्खूंनी म्हटलं नाही. आणि मग बुद्ध त्याला सांगतात, दुष्ट मनुष्य न विचारताच दुसऱ्यांचे दोष दाखवतो. गंमत आहे बरं. कोणी विचारलं नाही, कोणी माहीत करण्याची इच्छा करून घेतली नाही, स्वतःहूनच काय काम करतो? दुसऱ्याचे दोष दाखवतो. आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग विचारायलाच नको. मग आणखीही जोशाना तो जेवढं काही वाईट सांगता येईल तेवढं सांगतो. दुसऱ्याचे दोष किंवा व्यंग्य न लपवता रसाळपणे तपशीलवार सांगू लागतो. करायचा आपण विचार की आपण याच्यात कुठे मोडतो. कोणाशी बोलत असताना, मित्रांशी गप्पा मारत असताना किंवा मोदीच्या भाषेत मन की बात करत असताना आपण कोणते विषय हाताळतो? कुठून का होईना, कसा का होईना, पण हा विषय येतो दुसऱ्याचा. तो अमुक मित्रांची चर्चा सुरू. जेवढं त्याच्यात वाईट आहे तेवढं एकमेकांना सांगण्याचा प्रयत्न करतात. कुटुंबातल्या संगोष्ठी करणारे, आता संगोष्ठी करणारे लोक बरेच पुढे आलेले आहेत. संगोष्ठीमध्ये तुम्ही काय सांगता? नुसतं काय वाईट आहे समाजामध्ये, काय वाईट आहे लोकांच्यामध्ये, याच्यावरती संगोष्ठी होतात. आणि त्याला लोक धम्मसंगोष्ठी म्हणतात. आहे ना, गंमत जम्मत आहे बा मोठी, की आपण काय करतो त्याची जाणीव नाही. म्हणून दुसऱ्यांचे दोष दाखवणं ही आपली एक प्रवृत्ती आहे. आणि कधीकधी आपण त्या प्रवृत्तीला नैसर्गिक प्रवृत्ती म्हणतो. नैसर्गिक आहे, त्याच्यात काही चुकीचं नाही, हे असं चालतं. अशा पद्धतीने आपण त्याचं समर्थन करतो. प्रश्न सुद्धा असा विचारायचा की अशा कोणत्या वेळा आहेत, कोणती ठिकाणं आहेत की जिथे आपण कोणी काही न सांगता कोणाच्याबद्दल तरी वेगळं बोलत राहतो. असे प्रसंग आपल्या जीवनात आहेत का? नातेवाईकात आपापसात भेटले की ते नात्यातल्या दुसऱ्यांची चर्चा करत बसतात. कधी कधी महिला मंडळाची दुपारची बैठक असली निवांतपणाची, अनेक महिलांची दुपारची बैठक असते निवांतपणाची, शेजारी पाजारी मैत्रिणी येऊन बसतात कुठेतरी एकत्रित ठिकाणी. आणि मग चर्चा सुरू होतात. कोणाच्या? एकमेकीच्या सासरच्या नाही तर माहेरच्या. आणि मग कोणाच्या घरी कसं आहे आणि कोणाच्या घरी कसं आहे, सासू कशी आहे आणि सून कशी आहे, याच्या चर्चा सुरू होतात. आणि विचार करून पहा, मी सांगतो ते बरोबर आहे की नाही, हा विचार अनिवार्य होतो. आणि मग त्या गप्पा गोष्टी रंगत जातात.
बाकीचं सारं बाजूला. आपण काय करायला पाहिजे, चांगलं काय आहे, आपल्यामध्ये काय कमी आहे, आपण काही प्रयत्न केले, काही त्याचा विचार नाही करायचा स्वतःबद्दल, फक्त दुसऱ्यांच्याबद्दल बोलायचं. याला व्यवहारामध्ये आपण टीका म्हणतो. मुख्य शब्द मराठीमध्ये निंदा नालस्ती. आपण कोणाची तरी निंदा करतो. ठीक आहे, प्रत्येक माणसामध्ये कमजोरी असतात, काही ना काही दुर्गुण असतात, पण त्यांच्या कमजोरीही सांगायच्या आणि त्याच्यावरती भाष्य करायचं, हा काय मक्ता दिलाय का आपल्याला? कुणी काम सांगितलं का आपल्याला, ते हे काम कर, तुला एवढा पगार दिला, असं काय आहे का? फायदा तर काहीच नाही. उलट आपली ही शक्ती वाया जाते, त्याच्यामध्ये मन त्या गोष्टीमध्ये अडकतं, मनावरती त्याचा प्रभाव पडतो. म्हणजे मानसिक हानी होती आपली बोलण्यामधून. कसं आहे, कधी कधी म्हटलं जातं की आपलं दुःखसुद्धा दुसऱ्याला सांगताना काळजी घ्यायची. आपलं दुःख दुसऱ्याला सांगताना काळजी घ्यायची. का? तर जवळजवळ सारीच माणसं दुःख ऐकून घेतात रडत रडत, म्हणजे तुमच्यासारखे दुःखी होऊन दुःख ऐकून घेतात, पण दुसऱ्याला सांगताना हसत हसत सांगतात, मजा करत सांगतात, एन्जॉय करत सांगतात. काही लक्षात येतं मी का म्हणतो ते? म्हणून आपलं दुःखसुद्धा दुसऱ्याला सांगताना काळजी घ्यायची, की आपल्या दुःखाचं भांडवल करून त्यानं दुसऱ्याला सांगण्यामध्ये एन्जॉयमेंट करू नये. असं चालतं की नाही पाहिलं पाहिजे. अशा ह्या विचार करण्याला प्रवृत्त करणं, भाग पाडणं, ही बुद्धाच्या शिकवणीची पद्धत. मग आपण इतरांच्याबद्दल बोलत असताना काळजी घेतली पाहिजे, फार ताणून उपयोगाचं नाही. कोणी असंच का वागला, काही उपयोगाचं नाही त्या प्रश्नाचा विचार करण्याचा. त्याच्या प्रवृत्तीप्रमाणे वागला आहे, आपल्याला नाही पसंत, आपण गप्प राहायचं, एवढा एकच मार्ग आहे, त्यामध्ये वाहवत जायचं नाही. मग त्याला बाबासाहेबांनी दुष्टपणा म्हटलेला आहे, स्वाभाविक चांगुलपणा नाही म्हटलेला आहे. म्हणजे वरवर किती एखादा मनुष्य किती चांगला वाटला दिसला असला तरीसुद्धा या वागण्यामध्ये त्याचा दुष्टपणा आहे, हे लक्षात घ्या. जरा शॉकिंग आहे ना. म्हणून आपापसामध्ये बोलत असताना तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलताना नेहमी सावध राहायचं, फार ताणायचं नाही. जेवढं मुद्द्यापुरतं आहे तेवढं लक्षात घ्यायचं आणि गप्प बसायचं. का? तर ज्या त्या माणसाच्या वागण्याचा करण्याचा त्याला परिणाम भोगावाच लागतो, तो काही सुटत नाही. मग तुम्ही मध्ये कशाला तो वाढवता? तुम्ही स्वतःला का तो त्रास करून घेता? तुम्ही काय त्याच्याबद्दल भविष्य सांगता, असं होईल आणि तसं होईल, ती सांगण्याची गरज नाही. नेमकं याच्या विरुद्ध म्हटलं आहे. याच्या नेमकी विरुद्धची गोष्ट आहे सज्जन माणसाची. तो या बाबतीमध्ये सावध राहतो, मुद्द्यापुरतं बोलतो, बाकीही काही भाषणबाजी करत नाही. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा इथे सांगितलेला आहे. आणि हा दुष्टपणा प्रत्येक माणसाला स्वतःमध्ये शोधावा लागतो, त्याशिवाय पर्याय नाही. जो मनुष्य विचारले असताना दुसऱ्याचे सद्गुण दाखवित नाही, मग न विचारता पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुसऱ्याचे गुण सांगतो, ही माणसाची आम प्रवृत्ती आहे.
दुसऱ्याचं चांगलं शक्यतो आपल्याला दिसत नाही. मराठीमध्ये म्हण आहे एक, आठवते? दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. आता आधुनिक लोकांना कुसळ आणि मुसळ दोन्ही माहीत नाहीत. कुसळ कधी बघितलंच नाहीत ना शहरामधल्या माणसानं, त्यासाठी खेड्यात जावं लागतं, त्या रानावनात फिरावं लागतं. मग ते कुसळ कसं टोचतं आपल्याला, आपल्या कपड्याला कसं चिकटतं ते दिसायला लागतं. आणि मुसळचा तर जमाना गेला. खेड्यात काही काही ठिकाणी भाताची काढणी करताना मुसळ वापरलं जातं. मुसळ म्हणजे मोठी पीडा देणारा मोठा अवजार, कुसळ म्हणजे तशीच पीडा देणारा पण छोटा अवजार. म्हणून दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं म्हणजे दुसऱ्याचा छोटासा दोषसुद्धा आपल्याला दिसतो, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. याचा अर्थ आपण किती त्यापेक्षा भयंकर वाईट वागत असलो तरी ते आपण कधी मान्य करत नाही. हा फार महत्त्वाचा भाग आहे आणि यावरती आपल्या सद्गुणाचा सारा हा भरवसा आहे. सद्गुण तेव्हाच अंगी बांधतील जेव्हा आपण या बाबतीमध्ये दक्ष राहू. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितलं आहे, तो मनुष्य विचारले असता आपले दोष उघड करीत नाही. मग न विचारता तर बोलायलाच नको. वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवतो, परंतु त्याचा तपशील छपवतो असा मनुष्य दुष्ट मनुष्य होय. आपल्यामध्ये काय चांगलं म्हणजे आपल्यामध्ये काय दोष आहे, काय चांगलं नाही असं कोणी विचारलं तर आपण कधी सांगतो का? शक्यतो सांगत नाही. आपण बरोबरच आहोत. कोणी चूक दाखवून दिली काय होतं? आपण चवताळून उठतो, माझी चूक नाही, त्यानं असं असं केलं म्हणून मी तसं वागलो, असं नेहमीच चालतं. राग आला आपल्याला, कोणाला आला? आपल्याला आला. आपण काय म्हणतो? मला राग आलाय असं आपण कधी विचार करत नाही. त्याच्या वागण्यामुळं मला राग आला. जबाबदार कोण? तो. दोष माझ्यामध्ये आहे राग येण्याचा, पण राग येण्याचा हा दोष मी पत्करत नाही. मी त्याचाही जो काही दोष आहे तो दुसऱ्यावरती टाकतो. हे व्यवहारात चालतं की नाही? तू तू मै मै म्हणतात कसे होते याच्यामधून. जिथे तुझं माझं आलं तिथे हा घोटाळा येतो. आपण दुसऱ्यांच्यासाठी त्यांना दुःख होईल असं, त्रास होईल असं काही बोलणं केलं, काही वागणं घडलं आपल्यातून, काही विचार केला तर आपणाला अंतर्मुख होऊन ते जाणण्याची गरज आहे की आपल्या हातून काहीतरी घडलेलं आहे अनुचित. आणि तो दोष प्रगट करता नाही आला तरी चालेल, परंतु किमान स्वतः तरी मान्य केला पाहिजे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. सारेच दोष इतरांना सांगत बसायचे असतात अशातला भाग नाही. पण कोणी विचारलंच की तुमचं असं असं चुकलं, मग तेव्हा आपण विचार केला पाहिजे. ताबडतोब उत्तर देण्याच्या अगोदर खरंच काही चुकलं आहे का तपासून बघितलं पाहिजे. पण आपली प्रवृत्ती कशात आहे ना, माझं अजिबात चुकलं नाही, तुम्ही आरोप करता माझ्यावरती, तुम्ही दोष देता मला, असं होतं की नाही? नेहमीची गोष्ट आहे ती. क्षणभर करून आपण थांबलं पाहिजे. खरंच नसेल दोष, आणि कधी असतही नाही, कदाचित तो गैरसमज असतो, पण गैरसमजाचं मूळ आपल्याला सापडतं, आपण तो गैरसमज निवारण करू शकतो, संवाद प्रस्थापित होतो. परंतु जर आपल्या दोषाची आपण तपासणी केली नाही, खरंच समोरच्या माणसाला वाईट वाटलं, का वाटलं? माझ्या वागण्यात तर काही दोष नव्हता, माझ्या करण्यात तर काही चूक नव्हती, माझ्या बोलण्यात तर काही कमी जास्त झालं नाही, ही जबाबदारी प्रत्येकाला घ्यावीच लागते. केवळ तोंड नाही म्हणून बडबडत राहायचं, बोलत राहायचं
हे बरोबर नाही. म्हणून आपले दोष आपल्याला पाहता आले पाहिजेत. आणि त्यासाठी संतांनी सुद्धा फार चांगली भूमिका मांडलेली आहे. दोष दाखवणाऱ्या माणसाचे सर्वात जास्त आभार संतांनी मानलेत. ज्यानं दोष दाखवला त्यांना धन्यवाद दिलेत. उदाहरणार्थ कबीर काय म्हणतात, निंदक बपुरा जनी मरे उपगारी सोई, हमको करता उजाला आपून मैला होई. निंदा जो करतो फार उपकार करणारा मनुष्य आहे, परोपकारी आहे, उपगारी सोई. का तो निंदा करतो, निंदा केल्यामुळे तो लोकांच्या मध्ये वाईट ठरतो. परंतु आपल्या दृष्टीनं चांगला कसा, तर आपले दोष दाखवून देतो आणि ते दोष निवारण करण्यासाठी आपल्याला संधी मिळते. पण त्यानं दोषच दाखवून दिले नाही तर आपले दोष कळतील कसे. म्हणून कोणी दोष दाखवून देणं या निंदेला संतांनी उपकार म्हटला आहे. गंमत आहे ना. आपण कोणी दोष दाखवून, आपल्याला कोणी दोष दाखवून दिला तर आपण त्याला उपकारक म्हणतो का. आपण चवताळून उठतो त्याला गप्प बसवण्यासाठी. ही तर परिस्थिती आहे. घराघरात सगळीकडे तसं घडतं. आणि या घडण्यामधून तंटे बखेडे वाटतात, मनमुठाव होतो, माणसं दुखावली जातात आणि दुखावल्यामुळे एकमेकांपासून दूर जातात. संवाद संपतो, विसंवाद निर्माण होतो. म्हणून किमान दुसरे कोणी आपला दोष दाखवून दिला तर आपलं कर्तव्य आहे की पण तो विचारात घेतला पाहिजे. क्षणभर का होईना आपण लक्षात घेतलं पाहिजे की खरंच असा दोष आहे का, खरंच माझ्या हातून तसं घडलं आहे का. जर घडलं नसेल तर मग त्या समजण्याचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. मग तो गैरसमज निवारण करणं आपल्याला सोपं जातं. पण आपण आपल्याच मताला चिकटून नाही, माझ्यावरती आरोपच केला, असं काहीच घडलेलं नाही, माझ्यामध्ये दोष नाहीत, तर मात्र संवाद तुटतो, तो तुटतो कायमचा. एक साधी कसोटी आहे त्याला. आपण आयुष्यामध्ये अनेक माणसाच्या संपर्कात येतो, सहवासात येतो. किती लोकांचा संपर्क टिकून राहतो आणि किती लोक एकमेकांपासून दूर जातात, जरा हिशोब करा. आपल्यापासून दूर गेलेले लोक का दूर गेले त्याचा कधी विचार करा. त्यांच्याही दोषानं ते गेले असतील ही गोष्ट खरी, परंतु आपलं काही ना काही कंट्रीब्युशन असेल ना. त्याचा जर विचार केला तर आपल्याला खात्री पटते की आपल्या दोषामुळं माणसं दुरावली नाहीत, त्यांच्या दोषामुळं दुरावली, दुःख करण्याचं कारण राहत नाही. परंतु आपल्या बोलण्यामुळं, आपल्या दोषामुळं जवळ आलेली माणसं दूर गेली, तो मात्र मोठा अपराध आहे, तो दुष्टपणा आहे. नाही लक्षात आलं. स्वतःहून कोणी आपल्याला मदत करायला आलं, स्वतःहून आपल्या कामामध्ये कोणी लक्ष घातलं, आपण कसं वागलं पाहिजे. स्वागतच केलं पाहिजे, चांगलंच म्हटलं पाहिजे. पण तुम्ही जर अशी भाषा वापरायला काही गरज नाही, माझं मी बघेल, काय होईल. हे शब्द चांगुलपणानं जवळ आलेल्या व्यक्तीला तोडतात. काही लक्षात येतं आपल्या. आणि हे नेहमी करतं. म्हणून स्वतःहून जेव्हा कोणी आपल्या जवळ येतं, आपल्याला बरं वाटलं पाहिजे, अरे कोणीतरी आलंय माझ्याजवळ, आणि स्वागत करण्याची आपली मानसिकता निर्माण झाली पाहिजे. आपल्याला एखादी व्यक्ती आवडत नसेल, न आवडणं हा आपला दोष आहे. न आवडणं हा आपला दोष आहे. पण तो दोष मनुष्य नेहमी लपवून ठेवतो आणि मग अशा व्यक्तीशी वरवर असंच टाळाटाळीचं, नाकारण्याचं,
अपमानित करण्याचं, झिडकारण्याचं वर्तन करतो. काही लक्षात आलं आपलं? असं वर्तन नेहमी राहतात म्हणून एक कसोटी मी वारंवार लोकांना देत असतो की आपल्या दोषामुळं मनुष्य तुटू नये. त्याच्या दोषामुळं तुटला तर आपल्याला दुःख होणार नाही. आपली भूमिका तीच असली पाहिजे. म्हणजे स्वतःच्या चांगुलपणावरती एवढा विश्वास तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपण स्वतःचे दोष पाहायला शिकतो, त्याची दखल घ्यायला शिकतो, त्याची पारख करतो आणि काय आहे ते समजून आपण वागायला लागतो. आणि हे कुटुंबामध्ये समाजामध्ये घडत नसतं. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये विसंवाद निर्माण होतो, दुःख निर्माण होतं. जवळची माणसं दुरावतात. यात आणखी एक तिसरा मुद्दा असतो, मान्यता. आपल्या काही मान्यता असतात, आपले काही समज असतात, आपण काही गोष्टी गृहीत धरलेल्या असतात, त्यांना चिकटून बसलेलो असतो आणि त्याच्या विरुद्ध जर कोणी वागलं तर आपल्याला ते पसंत पडत नाही. आपण लागली त्यांना झिड काढून टाकतो. ते चुकीचं आहे. तेव्हा वेळ आहे आपली मान्यता बरोबर आहे की नाही ते तपासण्याची. दुसऱ्या व्यक्तीनं चॅलेंज दिलं आपल्याला, ते चॅलेंज स्वीकारलं पाहिजे आणि आपली मान्यता तपासून बघितली पाहिजे. त्यामुळे उत्तम मनुष्य बनण्याचा मार्ग तसा खडतरही आहे, तसं कठीणही आहे. परंतु फक्त आपली प्रवृत्ती आपण सेट केली, नीट लक्षात घेतली तर हा सुद्धा खडतर मार्ग सोपा होऊन बसतो. मग प्रवृत्ती कोणती असली पाहिजे? कोणाचे दोष मी दाखवत बसणार नाही. असतील त्याचे दोष, त्या दोषाचे परिणाम त्यालाच भोगावे लागणार आहे, मला भोगावे लागणार नाही. मी कशाला उगीच त्याची उजळणी करत बसू? काही गरज नाही ना. त्याचे परिणाम त्याला चुकणार नाहीत. माझ्यामधले दोष, त्याचे परिणाम मलाही चुकणार नाही. पण समजा कोणी दाखवून दिलं असेल आणि आपल्या लक्षात आलं नसेल तर आपल्याला विचार केलाच पाहिजे. का तर त्या दोषाचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहे आणि दुसऱ्यानं सावध केलं आहे म्हणून संधी आहे त्यात सुधारणा करण्याची आणि त्या परिणामापासून वाचण्याची. म्हणून संतांची भाषा ही आहे, निंदक बपुरा जनी मरे उपगारी सोयी. मराठी संत ते म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. आपली निंदा करणारा, आपला दोष देणारा आपला शेजारी पाहिजे. आणि बायबल सांगतं की शेजारीवरती प्रेम करा. आहे ना गंमत जम्मत. संत म्हणतात निंदकाचे घर शेजारी पाहिजे, बायबल म्हणतं निंदकावरती शेजारीवरती प्रेम करा. म्हणजे त्या निंदकावरती प्रेम करण्याची वेळ आली ना. निंदकावरती कोणी प्रेम करत नाही. निंदकाला लोक वाईट म्हणतात. परंतु त्याही बाबतीमध्ये जगाच्या पुढे काही नाही सांगितलं तरी चालेल, पण आपल्या मनाच्या पुढे तरी आपलं मत आपण प्रकट केलं पाहिजे. म्हणून हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. बा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, बुद्धांना कुठल्या कुठे नेऊन पोचवलेल्या आहेत त्या, कुठल्या कुठे. मनुष्य विचारले असतानाही आपले दोष उघड करत नाही. मग न विचारता तर बोलायलाच नको. वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवतो, परंतु त्याचा तपशील छपवतो. असं मनुष्य दुष्ट मनुष्य होय. भिक्खूंनो, असाही मनुष्य असतो की जे विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो. विचारल्यावर तर मग सांगायलाच नको. तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणांचे भरमसाठ वर्णन करीत असतो. भिक्खूंनो, असा दुष्ट मनुष्य समजावा. अधिक पंचायत मोठी. आपलं चांगलं सांगणं ही दुष्टपणा आहे ना. चांगलं सांगणं दुष्टपणा आहे. काही लोकांना आत्मस्तुती करणं फार आवडतं.
स्वतःचं मोठेपण सांगणं फार आवडतं, आपण किती महान आहोत ते सांगणं फार आवडतं, तर त्याही गोष्टी दुष्टपणात मोडणाऱ्या आहेत, चांगुलपणात मोडणाऱ्या नाही. आणि अशा प्रवृत्तीमधून काय होतं की चांगली माणसं सहजपणे बोलून जातात. त्याला काय कळतं, हा शब्दप्रयोग जेव्हा आपल्या तोंडामध्ये येईल तेव्हा समजायचं की दाल में कुछ काला है. आपण कधी विचार करत नाही. दुसऱ्याचा दोष असेल तर तो 4 लोकांनी प्रगट केला तर ते मान्य तरी होतं की 4 लोक बोलतात म्हणजे तो दोष आहेच, आपणच बोलतो अशातला भाग नाही. हे इतकं सरळ आहे. पण आपलं चांगलं जेव्हा आपण सांगतो भरमसाठ, किती त्याला अनुमोदन देतात. हे आपलं प्रपोजल असतं, त्या प्रपोजलला उचलून धरणारे कोणी नसतात. आणि उचलून धरणारे कोणी नसतात तेव्हा आपण सावध झालं पाहिजे की आपलं प्रपोजल चुकीच्या ठिकाणी मांडला. म्हणून दुष्ट बाहेरचे लोक आहेत की नाही हे इथे विचार नाही. इथे बुद्धाने विचार कोणता मांडला की आपला दुष्टपणा आपण शोधायचा, की या 4 प्रकारच्या प्रवृत्ती आपल्यामध्ये आहेत की नाही. आपण न विचारता दुसऱ्याचे दोष दाखवतो का, त्याची गरज आहे का. इथे ऐकलं आपण एकाचं दुसऱ्याला जाऊन सांगितलं, गरज आहे का. रिपोर्टर म्हणून आपल्याला काही कोणी पगार देतं का सांगायला. मग रिपोर्टर आपण कशाला बनायचं, बातमीदार पण कशाला बनायचं. पण खूप माणसं बातमीदार बनतात आणि एके ठिकाणी काही ऐकलं की दुसऱ्याला सांगितल्याशिवाय त्यांना गप्पच बसवत नाही, कधी एकदाचं सांगतो. ह्या अशा प्रवृत्ती आहेत. म्हणून आपण त्या प्रवृत्तीपासून सावध राहिलं पाहिजे. कोणाचं काही वाईट आपल्याला ऐकायला मिळालं तर आपल्या मनात ठेवण्या इतकं आपलं मन मोठं असलं पाहिजे. फार गरज आहे त्याची. आणि आज नाही उद्या त्या माणसाचा तो दोष जाऊ शकतो, म्हणून त्या दोषाला चिकटून बसायचं हे सुद्धा बरोबर नाही. जाऊ शकतो ना, तो स्वतः सुधारेल, आणखी कोणापासून शकेल, पण काही ना काही बदल होईल. मीच बदल घडून आणला पाहिजे याची काही गरज नाही. म्हणून प्रत्येक माणसाच्या प्रत्येक नवीन भेटीमध्ये आपणाला त्याच्याकडे नव्या नजरेनं पाहता आलं पाहिजे. फ्रेश. पास्ट इज पास्ट. काल भूतकाळात जमा झाला, तो परत येणं शक्य नाही, त्याचा काही परिणाम होणं शक्य नाही. इट्स अ डेड मॅटर. संपलेली आहे. फक्त प्रेझेंट आहे, फक्त वर्तमान आहे. जे इथे घडतं तेच आपल्या मुठीत आहे, तेच आपल्या जवळ आहे, त्याच्यामध्येच आपण कमी जास्त करू शकतो. उद्या म्हणजे डिस्टन्स, भरोसा नाही, खात्री नाही. काही लक्षात येतं. म्हणून कधी मराठीमध्ये म्हटलं जातं पहा, कान फुंकणाऱ्यापेक्षा, माहीत आहे कान फुंकणं म्हणजे हे नको ते सांगत राहणं. कान फुंकणाऱ्यापासून सावध राहिलं पाहिजे. आणि हे सावधगिरी कधी येते, मनुष्य जागरूकपणे वागतो तेव्हा. ऑब्जेक्टिव्ह बिहेवियर त्याला म्हटलं जातं. वस्तुनिष्ठ विचार.
आणि बुद्धांना नेहमी वस्तुनिष्ठ विचार करायला सांगितलं. तेव्हा भिक्षू संघामध्ये एक शिस्त आहे. ते भिक्षाटन करायला जातात. जाण्यासाठी त्यांना एक नियम दिलेला आहे की एखाद्या वस्तीमध्ये गेला तर प्रत्येक घरासमोरून जायचं त्यांनी. जिथे ओळखीचं आहे तिथे थांबायचं नाही. ओळखीचा नाही, विरोधक असेल तिथेही थांबायचं नाही असं नाही. जाताना कोणामध्येही भेदभाव करायचा नाही. सर्वांच्या घरासमोर एक पद्धतीनं जायचं. जर काही त्यांनी दिलं तर घ्यायचं, नाही तर वैऱ्याच्या हातून मी घेणार नाही, विरोधकाच्या हातून मी घेणार नाही, ही भावना ठेवायची नाही. याचा एक कलेक्टिव्ह परिणाम होतो, सामूहिक परिणाम त्या भिक्षाटन करणाऱ्या भिक्षूच्या मनावरती होतो. काय परिणाम होतो माहीत आहे? की समाजातला कुठलाही मनुष्य कायमचा चांगला नाही, कायमचा वाईट नाही. आज मी त्याच्या दारासमोरून जातोय, कदाचित तो वाईट मी ज्याला समजतो तोही उद्या मला अन्नाचा घास दान देणार आहे. त्याच्यातलं ते दान देण्याचं दातृत्व, चांगुलपणा हा मला पाहायला मिळणार आहे आणि तो कधी ना कधी प्रकट करणार आहे. म्हणून मग दुसऱ्याकडे दूषित नजरेनं पाहण्याची जी की प्रवृत्ती आहे ती भिक्षूंच्यामधून नष्ट होते. ह्या ट्रेनिंगमधून, हा ट्रेनिंगचा भाग आहे, साधी गोष्ट नाही. अशा अनेक छोट्या मोठ्या विनयपटकामध्ये गोष्टी आहेत ज्याचा परिणाम त्या भिक्षूचं मानस घडण्यासाठी होतो. आता आपणापैकी कोणाला सांगितलं हे भिक्षापात्र घ्या आणि तुम्ही या उरुव्याला कॉलनीमध्ये भिक्षाटन करा, काय होईल? पहिली गोष्ट, भिक्षापात्र हातात घ्यायला तो मनुष्य तयार होणार नाही. मी काय भिकारी आहे का? मी दुसऱ्याच्या दारात कशाला जाऊ? आहे ना, हा अहंकार लागलीच निर्माण होईल. मला भीक मागण्याची काय गरज आहे? मी दुसऱ्या दारात जाऊ कशाला? मी कमीपणा घेऊ कशाला? पण भिक्षू तो कमीपणा घेतो. परिणाम काय होतो? भिक्षूचा विकास होतो कमीपणा घेऊन. देणारा त्या श्रद्धेनं देत असेल तर त्याचा विकास होतो. पण त्यानं श्रद्धेनं नाही दिलं तर त्याचं नुकसान होईल. पण भिक्षूचं काहीच नुकसान होत नाही ना, दोन्हीकडून फायदाच. श्रद्धेनं द्या, नाही तर तिरस्कारानं द्या, कटकट टाळण्यासाठी द्या, कुठल्याही भावनेनं द्या, भिक्षूचा फायदाच फायदा आहे. तेव्हा भिक्षापात्र फार महत्त्वाची गोष्ट आहे बरं. त्याचं महत्त्व बौद्ध संघामध्ये इतकं आहे का त्यामधून माणसाचं माइंड रिशेप होतं. नव्या प्रकारे त्याला आकार लाभतो, नव्या प्रकारे त्याला प्रकार लाभतो. म्हणून आपण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे असा मग भिक्षू काय, कुणी वाईट मनुष्य असेल तर त्याचा दोष सांगत बसणार नाही. तो त्याला माहीत आहे दोष, तो स्वतःहून कधीही सांगणार नाही. का सांगणार नाही? तर त्याच्या मनाची जडणघडण अशी झाली, उद्या तो चांगला मनुष्य असेल, उद्या तो मलाही दान देईल. कदाचित एखाद्या वेळेस दिला असेल तर त्याचे दोष ह्या भिक्षूच्या मनामध्ये दोष म्हणून राहत नाही. काही लक्षात येतं? हे केल्याशिवाय जमत नाही आणि करून पाहायला हिंमत लागते. मग ते परिणाम प्रत्यक्ष अनुभवास येतात. दुसऱ्याचे दोष दाखवणं भिक्षूंच्या बाबतीमध्ये नष्ट होऊन जातं. ही त्याची प्राप्ती आहे, त्याची प्रगती आहे की नाही? बुद्धाच्या भाषेमध्ये तो दुष्ट मनुष्य उरत नाही. दुसऱ्याचे सद्गुण तो लक्षात घेतो. एकदा बुद्धाच्याकडे एक असाच परिवाजक आला, त्यानं विनंती केली दीक्षा देण्याची. बुद्धानं भिक्खू संघाला विचारला की याच्याबद्दल कोणाला काही चांगलं सांगायचं आहे का? कोणाचा काही चांगला भाव आहे का? चांगला अनुभव आहे का?
सारी तो उठून तो सांगतो, होय म्हणते, कधीतरी या माणसानं त्याच्या पात्रातलं मुठभर अन्न मला दान दिलं होतं, त्यानं ते पुण्यकर्म केलेलं आहे, मी त्याच्या चांगुलपणाचं समर्थन करतो म्हणून. कधी काळी मुठभर अन्न आपलं स्वतःचं त्यानं दान दिलं, हे सुद्धा बारकाईनं लक्षात ठेवण्याची प्रवृत्ती भिक्खू संघामध्ये असते. पण ती वाढवावी लागते. तसे प्रयत्न केले तर कपडे घातल्यानं येत नाही बरं, तेवढं लक्षात ठेवायचं. नाही तर घरी येऊन कपडे नेसून पाहाल की आपल्यामध्ये येतो का हा गुण म्हणून, तसा काही ते शोभा करून नाही होणार. तर या पद्धतीनं दुसऱ्याचे दोष न दाखवण्याची वृत्ती आपली वाढली पाहिजे. ते सहसा जमत नाही. दुसऱ्याचे सद्गुण दाखवण्याची ताकद असली पाहिजे. चांगल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे. पण शक्यतो ज्याच्याशी वैर असतं त्याचं आपल्याला काही चांगलं दिसत नसतं. वैऱ्याचं काय झालं पाहिजे, वाटोळं ठरलेलं असतं ते. आणि तो कोणाचा चांगला बाप असेल, कोणाचा चांगला भाऊ असेल, असेल ना काही, कोणाचा चांगला मित्र असेल, तुझं त्याचं पटत नाही म्हणून तो काही सगळीकडून टाकाऊ झाला नाही. पण आपण कधीही ते करत नाही. ही फार मोठी उणीव असते. पटलं नाही एकमेकाचं, ते एकमेकाकडे जाण्याची आपली प्रवृत्ती असते का, आपण टाळतो. मला काय पडलंय, मला काय घेणं देणं आहे, काय स्वतःला समजत असेल समजू दे, मी काही त्याची किंमत करत नाही, असं बोलतो ना आपण. ह्या नेहमीच्या व्यवहारात येणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांच्या दुःख निर्माण करतात. गंमत अशी आहे, दुःख निर्माण करण्यापेक्षाही जास्त आपला घात करतात, कारण आपल्याला दुष्टांच्या यादीमध्ये टाकतात. आणि आपण दुष्ट आहोत हे आपल्याला कधी कळतही नाही. गंमत जंमत आहे. म्हणून ही 4 लक्षणं जी बुद्धाने इथे सांगितलेली आहेत, ही 4 लक्षणं अतिशय महत्त्वाची आहेत. दुसऱ्याचे दोष दाखवताना तिसऱ्या माणसाबरोबर सांगण्याची गरज नाही, त्याचं त्याला सांगा. पण आपण त्याचं त्याला सांगत नाही. आपण नेहमी काय करतो, व्हाया मीडिया, तिसरा पर्याय नेमतो. हे बनतेजी मला काहीतरी बोलले, मग त्यांच्याशी बोलण्याची माझी हिंमत होत नाही. मी त्या बनतेंच्याकडे जातो, हे बनतेजी असे असे बोलले मला, ते माझे असे असे वागले वगैरे म्हणून. आता त्या बनतीने विचारलं पाहिजे, बरं मला काय घेणं देणं नाही त्याचे बाबा, तू मला का सांगतोस. पण बनतेजी कसं दुःख आहे ना तुमचं, मग तसे दुःख होऊन ऐकतात. असं आहे का, तसं आहे का. मग अशी म्हटलं ना, आपलं दुःख सांगताना काळजी घ्या म्हणून. मग बनतेजी तुमचं दुःख दुःखी होऊन ऐकतात, आणि तुम्ही गेल्यावरती दुसऱ्याला सांगतात हसत हसत, अरे हा असं असं बोलत होता वगैरे म्हणून. आहे ना गंमत जम्मत. ही व्यवहारातली फार मोठी गंमत जम्मत आहे. म्हणून ज्याचा दोष त्याच्या पुढे सांगायचा, इतरांच्या पुढे सांगायचा नाही. तोही चांगल्या पद्धतीनं सांगायचा. आता राग आलाय, तंटा बखड्या झालाय, गैरसमज झाला, स्टॉप. चहा घ्या, पकोडे खा, कुठेतरी फिरायला जा, जरा टाईमपास करा. परत आल्यावरती मग हळूच विषय काढा, ते मगाशी असं झालं तर काही बरोबर नाही म्हणून बात बनून जाते. पण आपण थांबत नाही. आरे म्हटलं की कारे, कारेचं मग कुठे कुठे काही त्याचा काही पत्ता लागत नाही. शब्दानं शब्द वाढत जातो, आणि जे छोटं आहे त्याचा स्फोट होतो. दुःखच दुःख. जिथे थांबायचं तिथे आपण थांबायला शिकत नाही. म्हणून दोष दाखवताना समोरच्या व्यक्तीनं ऐकून घेतलं नाही तर ताबडतोब सावध व्हायचं. ही काही दोष दाखवण्याची वेळ नाही, दोष दाखवण्याचा हा काही प्रकार नाही. हे काहीतरी जास्त दुःखाला कारणीभूत होईल, थांबा. हे जर असं झालं तर व्यवहारामध्ये मित्र तुटणार नाहीत.
जे तुटतील त्यांच्या कर्मानं ते सुद्धा तुमच्याशी चांगुलपणानंच वागतील, तुमच्या बाबतीत चांगलंच बोलतील. त्यांना पर्याय राहणार नाही. आपण तुटलो आहोत, उलट ही खंत त्यांच्या मनामध्ये राहणार आहे, हे शल्य त्यांच्या मनामध्ये राहणार आहे. तुम्हाला काहीच त्रास नाही, जैसे थे. काही लक्षात आपल्याला. त्यामुळे व्यवहारामध्ये हा दुष्टपणा जाणणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपलं कौटुंबिक जीवन सुखी होऊ शकतं, आपलं व्यक्तिगत जीवन सुखी होऊ शकतं, आपल्या प्रचाराचा मार्ग मोकळा होऊ शकतो. कोणाला कायमचं एखादं लेबल लावून बदनाम करणं हे योग्य नाही. कोणाला कायमचं एखादं लेबल लावून ठरवणं अमुक आहे तसं आहे हेही बरोबर नाही. नेमका दोष लक्षात घ्यायचा, त्या दोषाला कधी दूर करता आलं, काही मदत करता आली तर ती करायची, नाही करता आली गप्प बसायचं. पण नेहमी आपण काय म्हणतो, असं काही थोडासा तंटा बेखडा झाला की तुझं तोंड पाहणार नाही. ठरलेली भाषा आहे ना, तोंड पाहणार नाही. मग ऐकणाऱ्याला काय होतं, मग मला तरी काय पडलंय तुझं तोंड पाहण्याचं, तुटलंय. तर हे तोडणं समाजामध्ये घडतं ते आपल्यामधल्या ह्या लपलेल्या दुष्टपणामुळं. हे लपलेलं दुष्टपणा आहे आणि हे लपलेला दुष्टपणा जो आहे तो आपल्याला जाणता आला पाहिजे. हा या शिकवणीचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. काही लक्षात आलं आपल्याला. त्यामुळं 4 प्रकारे मनुष्य दुष्ट ठरतो आणि त्यामध्ये आपणही असतो. कोणते 4 प्रकार? की न विचारता दुसऱ्याचे दोष सांगणं. जर आपली ती प्रवृत्ती असेल, आपली ती हॅबिट असेल, आपला तो स्वभाव असेल, ताबडतोब सोडून द्यायचा. ताबडतोब लक्षात घ्यायचं की एका माणसाचं दुष्टपण मला माहीत आहे, वाईट मला माहीत आहे, मी तिसऱ्या माणसाला का सांगावं, काय गरज आहे? काही गरज नाही. ते आपल्यापुरतंच ठेवलं पाहिजे आणि आपल्या पातळीवरतीच काय करता येईल ते केलं पाहिजे. दुसऱ्याचे सद्गुण दाखवत नाही आपण, ती हॅबिट लावली पाहिजे स्वतःला की दुसऱ्यामध्ये काय चांगलं आहे. कधी कधी आम्ही टेस्ट करत असताना करतो, लोकांना सांगतो, तुमचा कोणी मित्र असेल, ते वेगळे कम्युनिकेशनचं साधन असतं, तुमच्या मित्राचे 2 दोष दाखवा. फटफट माणसं लिहितात 2 दोष, वेळच लागत नाही अजिबात. मग तुमच्या मित्राचे 2 सद्गुण दाखवा, मग विचार करत बसतात. सापडतच नाहीत ना, ही प्रवृत्ती आहे. सद्गुण शोधणं मोठं कठीण काम आहे. का तर आपली इच्छाच नसते ती शोधण्याची. म्हणून आपल्या मनामध्ये इच्छा आपण जागवली पाहिजे की प्रत्येक मनुष्य टाकाऊ नाही. एखादा अट्टल गुन्हेगारही तितका टाकाऊ नाही. त्याच्यात कुठे ना कुठे मनुष्य जागा असतो. तो मनुष्य जागा असतो याचा अर्थ कुठे ना कुठे चांगुल पण जागा असतं. ते आपल्याला माहीत नाही, परंतु असू शकतं. याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि ते कधी प्रगट होईल किंवा न होईल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ही प्रवृत्ती सत्प्रवृत्ती आहे आणि त्याची जोपासना करणं फार आवश्यक आहे. आपल्याला कोणी आपला दोष दाखवून दिला तर आपण अंतर्मुख झालं पाहिजे. किमान विचार तरी केला पाहिजे, खरंच आहे की नाही. शेवटी आपल्याला खात्री असतेच, तेवढं तरी केलं पाहिजे. एकदमच उडवून लावणं त्या माणसाला ते काही बरोबर नाही. वेळ लागेल, वेळी काळाचाही महत्त्वाचा भाग असतो, परंतु ते घडून येईल नाही असं नाही. आपल्याला आपल्या दोषाचा विचार करावाच लागतो. आणि मग आपले सद्गुण, लोकांना मी म्हणण्याची गरज फार सवय असते. आपण कोणाला मदत केली, मी मदत केली ठासून सांगतो. केली तर केली, जगाला सांगण्याची काही गरज आहे का? नाही. तिथे दुष्टपणा येतो. माझ्यामुळं तुला अमुक संधी मिळाली,
मी नसतो तर मिळाली असती का? म्हणजे माझे उपकार आहे ते लक्षात घे. हा आपलं चांगुलपणे बोलण्याची काय गरज आहे? केलेत उपकार, त्याचा त्याला फायदा झाला, तो एन्जॉय करेल, मानेल, आपण तेवढ्याच चांगुलपणे तशी वागत राहायचं. म्हणून कधीही दुसऱ्यावरती केलेले उपकार आपल्या तोंडून बोलून दाखवू नका. कधीही कोणाला केलं सहाय्य आपल्या तोंडानं बोलून दाखवू नका. नेकी कर कुए में डाल, अशी हिंदीमध्ये म्हण आहे. नेकी कर कुए में डाल. काय कोणाचं भलं केलं असेल, चांगलं केलं असेल, तर विहिरीत बुडवून टाक. कोणाला त्याची खबरबात कळता कामा नये, कोणाला ते माहीत होता कामा नये. बायबलमध्ये म्हटलेलं आहे, उजव्या हातानं केलेलं सत्कर्म जे आहे डाव्या हाताला सुद्धा कळू देऊ नका. तुम्ही एकच व्यक्ती आहात, पण उजव्या हातानं तुम्ही सत्कर्म केलं असेल, डाव्या हाताला सुद्धा कळू देऊ नका. ही प्रवृत्ती आपल्याजवळ असली पाहिजे की आपल्या चांगुलपणाचे आपण सगळीकडेच गोडवे गात राहता कामा नये. न विचारता तर मुळी सांगता कामा नये. विचारले तरी संकोचानं सांगा. तिथे आरेरावीनं सांगण्याची गरज नाही. हा अतिशय महत्त्वाचा गुण आहे. जर ते आरेरावी आपल्यामध्ये आले की त्या क्षणी आपण दुष्ट ठरतो, दुष्टपणामध्ये आपली गणना होते. आणि कशी होते की आपल्या गुणांचं कौतुक करण्यामध्ये आपला अहंकार वाढत जातो, मीपणा वाढत जातो, मी काहीतरी महान आहे अशी भावना वाढत जाते. आणि अहंकार हा सर्वात घातक असतो. माणसाच्या विकासामधला सर्वात मोठा अडसर म्हणजे अहंकार. अहंकारानं सर्वच गोष्टीचं नुकसान होतं. म्हणून बुद्धानं अहंकारावरती फार मोठा जोर दिलेला आहे. आणि तो इतका घट्ट असतो की निर्वाणाच्या अवस्थेपर्यंत जाईपर्यंत तो हटत नाही. म्हणून पहिल्या पातळीवरती बुद्धानं सांगितलेलं आहे की कमीत कमी अहंकाराची जाणीव बाळगून वागा. तो पुष्ट होईल, तो वाढेल, तो बळकट होईल, अशा प्रकारचं आचरण करू नका. म्हणून सत्कर्म करीत राहा, पण ते करण्याचं भांडवल करू नका, त्याची जाहिरात करू नका. परवा कोणीतरी मला एक हे पाठवला, मेसेज पाठवला, मला फार आवडला तो. व्हेरी गुड मेसेज. 4 माणसं दान देतात असं ते चित्र होतं. बेडवरती एक रोगी मनुष्य बसलेला आहे आणि त्या रोगी माणसाला 4 माणसं दान देतात. विषय तर चांगला आहे ना. काय दान देतात? 2 केळी. आणि ही फोटोकडे बघून फोटो काढतात दान देताना. म्हणजे या 4 लोकांना 2 केळी आपण रोग्याला दान देतो, त्याचं एवढं कौतुक वाटतं आहे की आपण दान करतो, त्या दानाचा फोटो काढतात. हास्यास्पद गोष्ट आहे ना. जणू की आपण 1,00,000 रुपयाचं दान देतोय. माणसाची हाव ही अशी असते. दान देताना नाव झालंच पाहिजे हा त्याचा हट्ट असतो. जाहिरात झाली पाहिजे, कोणीतरी जाहीर केलं पाहिजे, इतकं दान दिलं, तितकं दान दिलं. दानशूर म्हणून लोकांनी ओळखलं पाहिजे. मग आतमध्ये किती चेंगट असेल ते कोणाला कळत नाही, पण बाहेरून दानशूर मात्र दिसतो. म्हणून दान सुद्धा फार डेंजरस आहे. आपल्या व्यक्तिगत जडणघडणीसाठी फार डेंजरस आहे. जर दानाचं भांडवल केलं, जाहिरात केली, उदो केलं, तर नुकसान आपलं, घात आपला. दुष्टामध्ये आपण जमा होतो, आपली प्रवृत्ती दुष्ट प्रवृत्ती होते आणि विकासाचा मार्ग खुंटतो. दानाबद्दल काहीच न बोलता केवळ करीत राहिलं तर आपलं मोठेपण, आपला अहंकार, आपण काहीतरी आहोत ते जगाला कधी दिसतच नाही. परंतु आपलं सुख आणि समाधान वाढायचं थांबत नाही.
काय पाहिजे? आपलं मोठेपण जगाला दिसावं हे पाहिजे, की आपलं सुख समाधान वाढत राहावं हे पाहिजे? चॉईस इज युअर्स. आहे ना वस्तुस्थिती? इथे नेमका मनुष्य चुकतो की सुख समाधान वाढण्याची संधी आहे, पण तो लागलीच अहंकाराच्या आहारी जाऊन तो नकारात्मक बनतो. ते आहे ते सुख समाधानही निघून जातं. हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे दिल्यानंतर वाईट वाटणं. अरे रे, उगीच दान केलं, द्यायला नको होतं खरं म्हणजे, सारं काम बिघडलं, मसनात गेलं सारं पुण्यकर्म. म्हणून बुद्ध धर्मामध्ये पद्धती कशी आहे? दान देण्यापूर्वी दान देण्याची भावना निर्माण झाली पाहिजे. वाटलं पाहिजे की मला द्यायचं आहे, वाटलं पाहिजे की मला कोणाच्या कामी पडायचं आहे, ही भावना निर्माण झाली पाहिजे. पण आपण ती भावना निर्माण होऊ देत नाही. जेव्हा वर्गणी मागायला येतात तेव्हा आपण दान देतो. काय विचारून? मागच्या वेळेस दिली होती त्याचं काय झालं? तर आता देतो ना, नाही देत. म्हणजे दान देण्याची इच्छाच नाही मुळामध्ये, पण त्या दबावामुळं देतो आपण. काही लक्षात आपल्याला? त्यामुळं वर्गणीला कधी दान समजायचं नाही. वर्गणी हा एक सोशल टॅक्स आहे. वर्गणी हा सोशल टॅक्स आहे, ते दान नाही. दान इच्छेने द्यायचं. देण्यापूर्वी आनंद वाटला पाहिजे की मला देण्याची इच्छा आहे, मी देतो. देताना आनंद वाटला पाहिजे, मी कोणावरती उपकार करतो ही भावना नाही, मी देतोय कोणाला तरी, मला बरं वाटतं आहे, मला चांगलं वाटतं आहे, ही भावना आपल्याला जाणवली पाहिजे. आणि दिल्यानंतर पश्चाताप व्हायला नको. अरे विनाकारण दिलं, द्यायलाच नको होतं. त्यामुळे जेवढे लोक वर्गणी देतात ना, त्यांना नेहमी पश्चाताप होतो. आणि मग पुढच्या वेळेस वर्गणी मागायला आली की त्यांचा प्रश्न ठरलेला, मागच्या वर्गणीचं काय झालं? आहे ना प्रकार? ते दान वाया गेलं. म्हणून दानं ददन्तु सद्धाय, श्रद्धेनं दान द्या असं म्हटलेलं आहे. श्रद्धेनं. श्रद्धा देण्यापूर्वी असली पाहिजे, श्रद्धा देताना असला पाहिजे, श्रद्धा दिल्यानंतर असली पाहिजे. आपण काही कोणाचं कल्याण केलं, काही चांगलं केलं, त्याचं समाधान वाटलं पाहिजे. पण तुझं मी एवढं चांगलं केलं कळत नाही का तुला? झालं ते पाप झालं, केलेलं चांगलं सुद्धा वाया गेलं. लक्षात येतं ना कसं वाया जातं? प्रवृत्ती आपली नकारात्मक होते. ज्या क्षणी आपली प्रवृत्ती नकारात्मक होते, समजायचं आपल्यातून पाप घडतंय, आपण दुष्ट झालेलो आहोत. साधी कसोटी आहे. जे आपण करतो तिथे आपली सकारात्मकता कायम राहते, पॉझिटिव्हिटी कायम राहते. आपण समजायचं की आपण काही दुष्ट नाही, किमान चांगल्या मार्गावरती आहोत. त्यामुळे स्वतः आपण दुष्ट आहोत की नाहीत हे ठरवण्याची एकच कसोटी आहे. आणि ती कसोटी ही या बुद्धाच्या 4 उपदेशामधून स्पष्ट होते. कोणती कसोटी? की आपण करतो आहे ते सकारात्मक आहे की नकारात्मक आहे. त्याच्यावरती आपली अभिव्यक्ती, आपली प्रतिक्रिया, आपली कॉमेंट, आपलं म्हणणं सकारात्मक आहे की नकारात्मक आहे. म्हणून चांगलं बोलून दाखवून नकारात्मक बोलू नका. ते तसंच सकारात्मकच राहू द्या. बोलल्याबरोबर अहंकार येतो आणि ते नकारात्मक परिवर्तित होऊन ते केलेलं कर्मसुद्धा वाया जातं, नकारात्मक बनणं. म्हणून कर्म करणं हे फार अवघड काम आहे. कर्म करण्याची शिकवण बुद्धानं दिली, त्यासाठी सारा प्रतिते समुत्पाद लक्षात घ्यावा लागतो. मोठी शिकवण आहे ते आपण कधी पुढे शिकणार आहोत. आणि त्या शिकवणीप्रमाणे आपल्या मनाची काळजी घ्यावी लागते. म्हणून ह्या प्रकरणामध्ये मुख्य काय सांगितलं आहे? दुष्ट मनुष्य बाहेरचा नाही, बाहेरचे दुष्ट शोधत बसायचे नाहीत. दुष्ट मनुष्य आपण किती प्रमाणात आहोत किंवा नाहीत याची कसोटी या प्रकरणामध्ये लागलेली आहे. हा त्याचा मुख्य अर्थ आहे. काही लक्षात आलं आपल्याला? नाही तर आपण दुष्ट म्हटल्यावरती स्वतःला बाजूला ठेवतो, तो दुष्ट, तो असा वाईट, तो तसा वाईट.
तो विषय इथे मांडलेला नाही. इथे विषय मांडलेला आहे की आपण स्वतः दुष्ट कसे बनतो, आपली स्वतःची गणना दुष्ट आचरणामध्ये कशी होते. म्हणून हे छोटंसं प्रकरण 4 मुद्द्याचं, पण ते इतकं गंभीर, इतकं सखोल प्रकरण आहे. आणि तो त्याचा मूळ अर्थ समजणं हा हे प्रकरण समजण्यातला मुख्य भाग आहे. जर हा मूळ अर्थ नाही समजला तर वरवर वाचलं तर काही उपयोग नाही ना, सोडून दिल्यासारखं होतं. तर बाबासाहेबांचा ग्रंथ इतका परिणामकारक आहे आणि त्याच्या पाठीमागे इतकं काही दडलेलं आहे, लपलेलं आहे, ते प्रगट केल्याशिवाय ग्रंथ शिकताच येत नाही. तो शिकला पाहिजे, शिकवला पाहिजे, लोकांना शिकण्यासाठी उत्तेजित केलं पाहिजे. हे आपल्यातून घडणारं तसंच पुण्यकर्म आहे, सकारात्मक कर्म आहे. आणि ते जर आपण केलं तर आपल्याला सकारात्मक कर्म कशा प्रकारे फळास येतं, कसं अनुभवास येतं, काय वाटतं, कशी भावना होते, याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, आपण हा अनुभव घ्यावा एवढीच अपेक्षा. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, मैत्र जीवांचे जोडो, ही आपली भावना असली पाहिजे. मैत्र जीवांचे जोडो. मनुष्य माणसाचा मित्र होऊ शकतो आणि म्हणून प्रत्येक माणसाला मित्र बनवण्याची, मित्र होण्याची संधी गमावून चालणार नाही. टेक एव्हरी चान्स टू बिकम अ फ्रेंड. टेक एव्हरी चान्स. तो अजिबात गमावता कामा नये. आणि असं प्रत्येक चान्स जर आपल्याला घ्यायचं असेल तर एकच दुसरा मार्ग आहे. कम टुगेदर ॲज ऑफन ॲज पॉसिबल. वारंवार एकत्रित या, एकमेकांना भेटा. तुझी येण्याची गरज नाही माझ्याकडे, कधी बोलू नका, कधी बोलू नका. मला आहे त्यांना आलं पाहिजे. भांडण करून गेला, गरज आपल्याला वाटली पाहिजे, त्यांना आलं पाहिजे. ही अतिशय सकारात्मक प्रवृत्ती ती आपण जोपासली पाहिजे. तर मित्र जीवांचं बनून जातात, नाहीतर मैत्री प्रस्थापित होत नाही. लक्षात आलं आपल्या? तर बाबासाहेबांनी एवढी काही शिकवण आपल्यापुढे मांडलेली, एवढ्या संक्षिप्तपणे, त्यांचे कितीतरी उपकार मानले पाहिजेत, कितीतरी कृतज्ञता बाळगली पाहिजे. काय काय अद्भुत शिकवून ठेवलं याच्या छोट्याशा ग्रंथामध्ये. आश्चर्य आहे ना. म्हणून हा ग्रंथ स्वतः अभ्यासला पाहिजे, इतरांनाही शिकवला पाहिजे. आणि जेवढं मैत्र जोडता येईल तेवढं मैत्र जोडलं पाहिजे. मैत्री भावना हे बुद्ध धर्माचं असं विलक्षण परिणामकारक अंग आहे, जे माणसाला दुःखमुक्तीकडे घेऊन जातं. सकारात्मकता दुःखमुक्तीकडे घेऊन जाणारा एक मात्र मार्ग, दुसरा मार्ग नाही. आपण हा मार्ग लक्षात ठेवावा आणि आपण दुष्टामध्ये गणले जाऊ नये याची कायम काळजी घ्यावी, एवढीच आज अपेक्षा व्यक्त करू आणि इथेच थांबू. जय भीम.